नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर श्रावणामध्ये भरपूर उपवास केले जातात, त्यामुळे आज आपण साबुदाणा वडे बनवू. इथे तुम्ही आवाजसुद्धा घेऊ शकता. छान असा कुरकुरीत आपला मस्त साबुदाणा वडा तयार झालेला आहे. तर चला तर मग कसा बनवायचा ते सुद्धा पाहू. तर इथे मी बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर धुवून यामधलं पाणी टाकून आपल्याला यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे. तर साबुदाण्याच्या बरोबरीने पाणी येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर इथे पाहू शकता साबुदाण्याच्या वरती पाणी येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर पाणी जास्त झालं तर साबुदाणा जास्त फुटू शकतो आणि आपले वडेसुद्धा छान येणार नाहीत. त्यामुळे जास्त पाणी न घालता हा साबुदाणा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे. तर 6 तासानंतर साबुदाणा पाहू शकता छान असा भिजलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर इथे साबुदाणा मी सगळा मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे. इथे पाहू शकता छान असा आपला साबुदाणा भिजलेला सुद्धा आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची. तर ही हिरवी मिरची मी कट करून न घेता थोडीशी ठेचून घेतलेली आहे आणि जाडसर असा आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे बाऊल मला थोडंसं छोटं वाटलं म्हणून मी इथे ताटामध्ये हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर आता हे साहित्य आपण सगळं मिक्स करून घेऊ. तर मिक्स करून झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे आहेत. तर बटाटे किती घ्यायचे त्याचंसुद्धा प्रमाण इथे तुम्ही पहा. 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे पाऊण वाटी बटाटा कुस्करून वाटीने मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे वाटीने मोजले तर पाऊण वाटी एवढेच भरतात. तर छान असा बटाटा आपण कुस्करून घेऊ. तर इथे बटाटा कुस्करून झालेला आहे. तर कुस्करून बटाटा झाल्याच्यानंतर हा साबुदाण्यामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपलं हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे साबुदाण्यामध्ये बटाटा टाकताना आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे. जर बटाटा जास्त झाला तर वडा मऊ होऊ शकतो आणि तेलसुद्धा पिऊ शकतो. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी तुम्ही पाऊण वाटी बटाटा हा कुस्करून घ्यायचा आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर इथे मिश्रण एकजीव झाल्यानंतर छान असा मी वडा थापून घेतलेला आहे. पाहू शकता छान असा तयार झालेला आहे. जास्त आपल्याला वडा हा जाडसुद्धा करायचा नाही. जाड जर झाला तर तेलामध्ये हा वडा फुटूसुद्धा शकतो. त्यामुळे मध्यमच आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. जास्त पातळसुद्धा बनवायचे नाहीत किंवा जास्त जाडसुद्धा बनवायचे नाहीत. तर सगळे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता छान असे तयार झालेले आहेत. जास्त जाडसुद्धा बनवलेले नाही. तर आता हे वडे आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मस्त असे मी एकसारखे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर इथे तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे. तर तेल आपल्याला मध्यम ठेवायचं आहे. जास्तसुद्धा तापवायचं नाही. तर छान असं हे तेल आपलं तापलेलं आहे. मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर एक एक वडा आपल्याला कढईमध्ये सोडून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटवर या वड्याला आपल्याला हलवायचंसुद्धा नाही. तर 1 मिनिटानंतर हे वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर छान असा आपल्या वड्यांना कलर आलेला आहे. आता हे वडे पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर मी सोनेरी रंगावर हे वडे तळून घेणार आहे. छान असे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे वडे आपले तयार होणार आहेत. तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आणि आपले हे वडे तळून झालेले आहेत. आता हे वडे आपण काढून घेऊ. तर तुमच्या आवडीनुसार इथे वडे तुम्ही ज्या कलरवर तुम्हाला पाहिजे त्या कलरवर तळून घेऊ शकता. तर इथे छान असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत. तर दुसरी बॅच टाकताना आपल्याला गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि परत नंतर 1 मिनिटानंतर मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे दुसरे वडेसुद्धा मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे सुद्धा वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत. पाहू शकता छान असा आपल्या वड्यांना रंग आलेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत.
तर इथे एक वडा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. छान असा झालेला आहे आणि इथे तुम्ही आवाजसुद्धा पाहू शकता. छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून मऊ झालेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर इथे मी वडा तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. पाहू शकता छान असा फुगलेला आहे आणि आतून छान असा मोकळा झालेला आहे. वरून कुरकुरीत आहे, आतून मऊ आहे. तर हा वडा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये.